अध्याय 6 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे परममंगला श्री हरी, तुझी कृपा झाली यावरी, अशुभ अवघे जाती दुरी हा अनुभव संतांचा. त्या संत वाक्यी भरवसा, मी ठेवून श्रीनिवासा, मंगलाची धृण आशा तुझ्या दारी पातलो. आता विनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष, आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या. म्हणून हे माधवा, अभिमान माझा धरावा, रोष कधी न करावा या अजान लेकरावर. बालकाचे हीनपण माते लागे दूषण, हे मनात आणून करणे असेल ते करी. असो बंकटलाला घरी राहिली समर्थांची स्वारी, तई अपूर्व एक घडली खरी, गोष्ट श्रोते ती ऐका. गावाची या दक्षिणेस बंकटलालाच्या मळ्यास महाराज गेले एक दिवस, कणसे मक्याची खावया. बहुत मंडळी बरोबरी कणसे खाया आली खरी, विहिरीपासी तयारी केली कणसे भाजण्याची. विहीर होती धनत्तर, पाणी जिला अपरंपार, गर्दछायेचे वृक्ष थोर, जवळ होते चिंचेचे. आगत्या पेटला एकसरा, आज मासे हो 10-12, तेने डोंब झाला खरा गगनदारी धुमाचा. त्या योगे ऐसे झाले, आग्या मोहोड लागलेले, चिंच वृक्षावरी भले, त्याच्या माशा उठल्या की. त्या माशा उठता क्षणी मंडळी गेली पळोनी, कणसे ठिकाणच्या ठिकाणी मक्याची ती राहिली हो. त्या आग्या मोहोडाच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात, देखा घोंगड्याच्या करुण बुरखा, कोणी गेले पळून. प्राणापरी आवडती वस्तू नसे हो कोणते, अशा वेळी समर्थ मूर्ती आसनी होते निर्धास्त. ते नाही पडून गेले, आसनी आपल्या स्वस्थ बसले, विचार करू लागले निज चित्ती माशांचा. माशी तरी मीच झालं, मोहोड तेही मीच बनलो, कणसे खाया मीच आलो, कणसे तेही रूपे तुझी. अशा विचारी आनंदात महाराज राहिले डोलत, अंगावरी असंख्यात माशा येऊन बैसल्या. वाटे पासोडी माशांची, समर्थे पांगर लेसाची, योग्यता ब्रह्मनिष्ठाची काय वर्णन करावी. माशा चावती वरच्यावरी, परिणतो परवा करी, त्यांचे काटे शरीरी भोचले असते असंख्यात. यासी झाला एक प्रहर, भक्त झाले चिंतातुर, बंकटलालाचे अंतर दुःखे व्याकुळ झाले हो. कोठणी बुद्धी झाली मला, येथे आणले समर्थाला, कणसे मक्याची खावायला मंडळीच्या समवेत. अशा समर्था लागून दुःख द्याया मीच कारण झालो, हे का अशिष्यपण माझे हाय रे दुर्दैवा. बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली खरी, हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थाने. जीवांनो जा निघून बसा मोहोळी जाऊन, माझ्या बंकटा कारण तुम्ही कोणी न बचावावे. जमलेल्या मंडळीत बंकट हाच निस्सीम भक्त, जो माझ्या प्रित्यर्थ येत आहे धावून या. ऐसे म्हणता माशा गेल्या मोहोळावरी जाऊन बैसल्या, बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्या निजदृष्टी. महाराज त्या पाहुणी बोलते झाले हासोनी, वा खूप केली समेजवानी आम्यासी तू माशांची. अरे ते जेव विषारी बैसले माझ्या अंगावरी, माझ्यापासून झाले दुरी लड्डू भक्त येधवा. याचा करी विचार, संकट आल्या कोणावर, कोणी न सहाय्य करणार एका ईश्वरा वाचून. जिलेबी पेढे बर्फी खाती, माशा आल्या पडून जाती, ऐशी जयाची आहे कृती, ते स्वार्थी भक्त निसंशय. बंकटलाल मधुरोत्तर करता झाला त्यावर, महाराज अनव कसवणार काटे माशांचे काढावया. महापापी मी गुरुराया, तुम्हाला गे त्रासदाया, अनवितो झालो या ठाया, माशा किती डसल्या तरी. गांधी अगणित अंगावर उठल्या तुमच्या साचार, याचा व्हावया परिहार, उपाय सांगा कोणता. बंकटलालाचे ऐकिले वचन महाराज बोलते झाले, अरे यात ना काही अधिक घडले, डसणे स्वभाव माशांचा. मला त्याची मुळीच बाधा होणार नाही जाण कदा, त्या माशीरूप सच्चिदानंदा म्या जाणले म्हणून. माशा तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा, पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल. हे एकता ब्रह्मज्ञान बंकटलाल धरी मौन, काटे काढण्या लागून बाहिले त्या सोनारा. सोनार चिमटे घेऊन आले, देहास शोधू लागले, कोठे आहेत काटे रुतले, मक्षिकेचे पहावया. महाराज बदले त्यांना काय हा वैद्या मैथुना, करीत असा तुमच्या नैना काटे ते ना दिसतील. ते काढण्या चिमट्याची गती नाही मुळीच साची, साक्षती या गोष्टीची मीच दावितो तुम्हाला. ऐसे म्हणून कौतुक केले, वायू लागी रोधून धरले, ते काटे अवघेवरी आले रुतलेल्या स्थलांतून. तो पाहता प्रकार लोकानंदले फार, कळून आला अधिकार श्री गजानन स्वामीचा. पुढे कणसे बाजली अवघ्यांनी ती ग्रहण केली, अस्तमाने निघून गेली मंडळी निजगृहाते. असं पुढे एक वेळा महाराज गेले अकोटाला, आपल्या बंधूस भेटण्याला श्री नरसिंगजी कारणे. हा कोतशा अल्लीचा शिष्य, मराठा जातीचा, कंठमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असे. त्या नरसिंगजीचे चरित्र मी भक्त लीलामृतात वर्णिले आहे इत्थंभूत, आता ते सांगणे नको. हे अकोट नामे नगर, शेगावाहून साचार आहे 18 कोसावर, ईशान्येला परियसी. मनोवेगाचा सजून वारून निघते झाले सद्गुरु, जे पदनाथाचे कल्पतरू श्री गजानन महाराज. अकोटाच्या सानिध्यासी एका निबिड तरशा अरण्यासी, नरसिंग आहे अहर्निशी एकांतवास सेवावया.
हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण निंब अश्वत्थ रातंजन वृक्ष जेथे उदेले. लता त्या नाना जाती वृक्ष वेढून बैसल्या असती तृण वाढले भूमीवरती सर्पवारुळी असंख्यात. ऐशा त्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बसत म्हणून आले अवचित समर्थ त्यासी भेटावया. सारखा भेटे सारक्यासी पाणीसे मिळे पाण्यासी विजातीय द्रव्यासी समरसता होणे नसे. गजाननासी पाहिले त्याने चित्त आनंदले स्वामी नरसिंगजीचे भले तो प्रेमान वर्णवे की. एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर एक राम एक कुमार वसुदेव देवकीचा. एक मुनी वशिष्ठ एक पाराशर ऋषी श्रेष्ठ एक जानवीचा काठ एक तट गोदेचा. एक हिरा कोहिनूर एक कौस्तुभ साचार एक वैनतेय कुमार सती वानरी अंजनीचा. दोघे भेटले एकमेका दोघा आनंद सारखा बसते झाले आसनी एका हितगुज ते करावया. अनुभवते आपापले एकमेका कथिते झाले नरसिंगा तू उत्तम केले प्रपंचात राहिलाच. मी त्याग केला त्याचा स्वीकार करून योगाचा या सच्चिदानंद तत्वाचा करिता झाला विचार. या योगाच्या क्रियेत गोष्टी होती अघटित ज्याचा मुळी न लागे अंत या सामान्य लोकांना. त्या गोष्टी लपवाया पिसा बनलो जगाठाया उपाधी ते नासावया वेळ बडेच पांघरलो. तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहेत तीन कर्मभक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात. फल या तिन्ही मार्गाचे एकची आहे अखेरीचे परिभ्रम स्वरूप त्यांचे भिन्न भिन्न असे की. योगी योग क्रियेचा जरी अभिमान वाहिसाचा तरी त्याशी तत्वाचा खरा बोध ना होईल. योग क्रियावरून अलिप्त राहावे त्यापासून कमलपत्रा समान तरीच तत्व कडून ये. याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंगा आहे साची आसक्ती कन्यापुत्रांची मुळीच राहता कामा नये. गार पाण्यात राहते परीन पाणी शिरू देते तैसेच वागती साचे या प्रपंचा माझारी. या परी त्वारा हवे अपेक्षा रहित असावे चिंता तून ना ढळू द्यावे सच्चिदानंद ईशाला. म्हणजे काहीच अशक्य नाही तुम्ही आणि शेषशाही एकरूप आहो पाही जन जनार्दन भिन्न नसे. नरसिंह म्हणती बंधुरया आला समसी भेटावया ही तुझी केवढी दया उपमा याला देण्या नसे. प्रपंचमुळी अशाश्वत त्याची काय किंमत दुपारच्या सावलीप्रत कोण सांग खरे म्हणी. तू कथिले जया परी तैसा वागेन भुवरी मी जान वरच्यावरी अशीच भेटी द्यावी तुवा. देह प्रारब्ध जयाचे असेल ज्या जातीचे तेच आहे वावयाचे लोकाचारी निसंशय. तुम्हा आम्हा कारणे जे का धाडिले ईशाने तेच आहे आपणा कारणे निरालसपणे भूमीवरी. आता विनंती तुकीच खरी व्यवहारिक भेट वरच्यावरी देत जावी साजरी मी धाकटा बंधू तुझा. नंदीग्रामा राहिला भरत रघुपतीची वाट पाहत तैसाच मी या अकोटात राहून पाहतो वाट तुझी. तुला येथे यावया अशक्य काही नाही सदया अवघ्या आहेत योग क्रिया अवगत तुला पहिल्या पुन्हा. पदन लाविता पाण्याप्रत योगी भरता वरुणी पडत क्षणा माझे फिरवून येत शोधन अवघ्या त्रिभुवना. ऐसे तुगुच उभयंतांचे रात्रभरी झाले साचे भरते आले प्रेमाचे दोघांची या संगमी. खरे खरे जे का संत तेथे हेच घडून येत दांभिकाची होतात भांडणे पाहून एकमेका. दांभिक म्हणू नये गुरु ते अवघे पोटभरू पुरा माझी फुटके तारू तारण्याचे समर्थ नसे. दांभिकाचा बोलबाला जरी होतो जगी भला तरी त्यागणे आहे त्याला निवडून या श्रोते हो. संतत्व नाही मठात संतत्व नाही विद्वत्तेत संतत्व नाही कवित्वात तेथे स्वानुभव पाहिजे. दांभिक मुलाम्याचे सोने त्याला सांगा काय घेणे गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबीन सदनात. ही संत जोडी साक्षात्कारी दांभिकतेची साचवैरी नांदे ज्याच्या सदैव घरी सन्निती सदाचार. नरसिंगजीस भेटण्या जाण काननी आले गजानन ऐसे कळले वर्तमान गुराखीद्वारे गडकोटाला. ते कळता आनंदले लोक धावू लागले नारळ घेऊन निघाले पाहावयात वय संताशी. एकमेका ऐसे म्हणती चला रे सत्वरगती गोदाने भागीरथी संगम पावली काननाथ. त्या भेट रूप प्रयागासी जाऊ आपण स्नानासी या महोदय पर्वणीसी साधून घेऊ चला हो. इकडे काय झाले गजानन आधीच निघून गेले नरसिंगासी पुसून भले भेटना झाली पौरासी. पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण दर्यापुराच्या सन्निध जाण येते जाहले शिष्यासह. दर्यापुराच्या शेजारी शिवरगाव निर्धारी असे चंद्रभागेच्या तिरी वज्रभूषण वास जेथे. श्रोतेही चंद्रभागा पंढरीची नाही बघा ही लहानशी एक गंगा पयोष्णीला मिळणारी. या शिवर गावात वज्रभूषण नामे पंडित चार भाषा अवगत होत्या श्रोते जयाला. कीर्तिजाच्या विद्वत्तेची वराडी बसरली साची याला भक्ती भास्कराची अत्यंतिक असे हो. प्रत्येही चंद्रभागेवर स्नान करी साचार उदयासे येता दिनकर अर्धे त्यासी देतसे. पंच उशक्याला वज्रभूषण उठे बला सारुण प्रातर विधीला अरुणोदयी स्नान करी. त्याई शितोदकांनी ऐसा कर्मठ परिज्ञानी मानमान्यता विद्वज्जनांनी याची होती विशेष. त्या शिवर गावाला योगीराज फिरता आला वाटे तपाचे द्यावायला फल त्या वज्रभूषणाशी. चंद्रभागेच्या वाळवंटी हा बैसला ज्ञानजेटी समोर नदीची या काठी आले वज्रभूषण स्नानाला. ती प्रभातीची वेळ पाही प्रकाशिला दिशा दाही कुकुटाचा आवाजही वरच्यावरी ऐकावया.
चातक भारद्वाज पाखरे जाऊ लागली अत्यादारे भास्कराशी सामरे पूर्व दिशा लक्षून. भास्कराचा उदय होता तम निघाला हा हा म्हणता जैसा सभेस पंडित येता मूर्ख जाती उठोनी. ऐशा त्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती बैसली होती निश्चिती ब्रह्मानंदी डोलत. सवे शिष्य अपार बसले होते मंडलाकार ते शिष्य नव्हते किरणे थोर त्या गजानन भास्कराची. तै वज्रभूषण तत्वता झाला सूर्याशी अर्थ देता तो हा पुढे ज्ञान सविता त्याने पाहिला प्रत्यक्ष. सूर्याप्रमाणे सतेज कांती अजनबाहू निश्चिती दृष्टीना सागरांच्या वरती स्थिरजयाची झाली असे. ऐसा पुरुष पाहताक्षणी वज्रभूषण हर्षलामणी संध्या समान घेऊनी आला धावून जवळ त्याच्या. अर्ध दिले पायावरी गजाननाच्या सत्वरी प्रदक्षिणाही अखेरी त्याने घातली तयाला. मित्राय नमः, सूर्याय नमः, भानवे नमः, खगाय नमः अशी नावे घेऊन घातले द्वादश नमस्कार. शेवटी आरती ओवाळली गजाननाशी आदरेवरी न्यूनता ती नाही पडली कशाचीही त्या टाया. प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर मुखाने ते स्तवन थोर महाराजांचे चालले. माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाले साचे दर्शन दिव्य पायांचे आज झालं धन्य मी. नभोदरीच्या भास्कराला देतो होतो अर्धभरा तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर. श्लोक हे पूर्ण ब्रह्मजगत चालक ज्ञानराशी ऐसे युगा युगी किती अवतार घेसी. झाल्यास दर्शन तुझे भय रोग चिंता नासे गजानन गुरु मज पाव आता. अशी प्रार्थना करून संपविले त्याने स्तवन योगेश्वर या लिंगन दृढ दिधले त्या दोन्ही करे. माय जैसे लेकराला प्रेमे धरी पोटाला ते वज्रभूषणाला धरी ते झाले महाराज. मस्तकावरी ठेविला कर आशीर्वाद दिला थोर सर्वदा तुझा जय जयकार होईल बाळा वज्रभूषणा. कर्म मार्ग सोडू नको विधी निरर्थक मानू नको मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. आचरून कर्मफळ टाकीता भेटतो गणनीळ त्याच्या अंगीन लागे मळ या कर्माचा केव्हाही. तू आता आपुल्या सदनी माझे बोल ठेवी मणी प्रत्यही माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन. ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाच्या श्रोते भला त्या वज्रभूषण पंडिताला महाराज आले शेगावी. या शेगावाचे होते नाव पूर्वकाली शिवगाव अपभ्रंश लादला ठाव शेगाव या शब्दाला. तेच हल्ली प्रचलित आहे बुध हो वराडात 17 पाटील होते सत्त ह्या एकच ग्रामाला. महाराज शेगावाशी आले परिणस्थिर राहिले हमेशा ते भटकत फिरले मनासैल त्या स्थळा. आकोट अकोले मलकापूर नावे सांगावी कुठवर चांदण्यांची न होणार मोजदाद कोणाही. ज्येष्ठ आषाढ महिना गेला पुढे श्रावण मास आला उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या राऊळात. हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार पाटील मंडळी थोर तर होती या भक्त देवाची. पेंडी लागी जैसा आळा तेवी पाटील गावाला जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा कल होई. चाले उत्सव महिनाभर अभिषेक पोथी कीर्तन गजर अन्नदानाशी येई पुर अवघे लोक तृप्त होती. या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी जो गावाचा कारभारी होता उदार मनाचा. श्रोते हे पाटील पण आहे बागाचे पांघरून तो जो घेई त्याला जन भिऊ लागती सहजची. गाव करी ते रावण करी ऐशी मराठी भीतरी म्हण एक आहे साजिरी ती यथातथ्य असे. त्या मारुती मंदिराशी आले गजानन पुण्यराशी श्रावणाच्या आरंभसी उत्सव श्रींचा पहावया. बोलले बंकटलालासी मी आता या मंदिराशी राहीन जाण अहर्निशी त्याचा शोक करू नको. गोसावी संन्यासी फकीर यांना कायमचे राहण्यागर योग्य नाही साचार तुम्हा प्रापंचिकाचे. मी परमहंस संन्यासी आता राहतो मंदिराशी तो बोलविशी ज्या दिवशी तेवढा पुरता येईन तेथ. हे अंतरीचे गुह्य तुला कथन केले बंकटलाला स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले. गोसावी मच्छिंद्र जालंधर हेही राहिले निरंतर प्रापंचिकाचे वगळून घर कानना माझी वृक्षातळी. छत्रपती राजा शिवाजी तोरण बहादूर वीरगाजी ज्याने हिंदूंची रक्षिली बाजी दंडून रुष्ट यवनांना. त्या शिवाजीचे प्रेम पार होते रामदासावर परिसज्जन गडावर स्वामी होते वस्तीला. याचा विचार करावा हट्टमुळी न धरावा माझ्या म्हणण्यास मान द्यावा यात कल्याण तुझे असे. निरुपाय होऊन अखेर देता झाला रुकार तो बंकटलाल सावकार गजाननाचे म्हणण्याला. मंदिरी स्वामी समर्थ येता हर्ष झाला असमजता भास्कर पाटील शुश्रूषे करिता जवळी राही निरंतर. हा दासगण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ मुमुक्षीला दावपत संत चरण सेवेचा. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ षष्ठोध्याय समाप्त.